नमस्कार मंडळी. तर 4-5 दिवस झाले मी व्हिडिओ टाकले नाही आहेत यूट्यूबवरती पण आणि इंस्टावरती पण, कारण की तब्येत थोडी ठीक नसल्यामुळे ना काही मी व्हिडिओज बनवू शकले नाही आहे. पूर्णपणे अंगामध्ये पूर्ण असं विकनेस फील होत होतं, त्यामुळं व्हिडिओ करायला पण नको. आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठं काम एडिटिंग करणं आणि वॉइस ओव्हर करणं, ह्याला तर भरपूर वेळ लागतो. त्यामुळे मी काही व्हिडिओ नाही बनवले. म्हणजे ॲक्च्युली त्या डॉक्टरांनी ना एक इंजेक्शन दिलं होतं मला आणि त्याची उलटीच रिॲक्शन झाली इंजेक्शनची. त्यांनी सांगितलं होतं वॉमिट येईल, पण वॉमिट तर काही झालीच नाही आहे. त्याचीच उलटी रिॲक्शन झाली. अंगावरती पूर्ण असे दाणे दाणे येऊन गेले, असे लाल, म्हणजे पित्त उठताना अंगावरती तसं येऊन गेलं होतं. आणि खरंच माझं डोकंच फिरलं होतं, कारण की ह्याच्या आधी मला असं कधीच झालं नव्हतं. आणि ते रिॲक्शन झाली होती वाईट खूप. त्यामुळं पूर्णच असं विकनेस फील पण होत होतं आणि काहीच करायची इच्छा नव्हती. त्यामुळे व्हिडिओ पण नाही बनवले. त्याच्यानंतर आज थोडं ठीक वाटत होतं आणि मुलांना पण गावाकडून आल्यापासून ना एकदा पण बाहेर नेलं नव्हतं. त्यामुळे श्री म्हणत होता की आपण कुठेतरी बाहेर जाऊ. तसे त्यांना पण आज ऑफ होता आणि मग म्हटलं चला, इथे गार्डन आहे जवळच, 4-5 किलोमीटरवरती आहे, आम्ही राहतो तिथून. पण म्हटलं चला मुलांसाठी तरी 2 तास तरी गार्डनला वेळ देऊ आपण, म्हणून त्यांच्यासाठी आम्ही गार्डनमध्ये गेलो. मस्त तिथं मुलं वगैरे खेळत होते. वातावरण म्हणजे छान होतं तिथं, गार्डन वगैरे मस्त. पण वातावरण एवढं खास नव्हतं जसं आपल्याकडे असतं ना गार्डनमध्ये. एकदम गेलं की मस्त हवा सुटते किंवा वातावरण एकदम गार थंड असतं. ऊन तर तुम्हाला इथं दिसतच नाही आहे. 5:30-6 वाजले होते ह्यावेळी, तर ऊन तर नाहीच आहे. पण आपल्याकडे 5 नंतर किंवा 6 नंतर किती छान गार असा वारा सुटतो आणि किती छान वाटतं. पण इकडे तसं नाही आहे. म्हणजे किती पण वाजू देत, रात्रीचं वेळ असू दे किंवा सकाळची असू दे किंवा दुपारची असू दे, गरमीमध्ये इथं गरमी लागतेच. आता म्हणाल तुम्ही जुलै चालू आहे, पाऊस वगैरे, तर पाऊस कधीतरच पडतो इथं. 4 दिवसातून 5 दिवसातून कधीतरी एकदा, कधी 8-8, 10-10 दिवस तर पडतच नाही. आणि पडला तर फक्त 1 किंवा 2 तास पडतो, नाहीतर जास्त पाऊस इकडे पडत नसतो. आणि जरी पाऊस पडला ना तरी पण गरमी ही राहतेच. थंडगार हवा इकडे सुटत नाही आहे. नेचरच असं आहे इकडचे. त्याच्यानंतर मग थोडा थोडा अंधार पडायला चालू झाला होता. मग म्हटलं चला आता बस, परत कधी तर आपण येऊ असं मुलांना म्हटलं आणि तिथून घरी घेऊन आले. तर असा होता माझा छोटा मिनी ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो पण बाय.